नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 2023 हे वर्ष मराठी सिनेमासाठी खूप भरभरून होतं आणि याच्यात बऱ्याच सिनेमांचं योगदान होतं. त्यातला महत्त्वपूर्ण सिनेमा म्हणजे वेड हा सिनेमा. आणि वेड सिनेमात ज्यांनी विलनची खलनायकाची भूमिका साकारली होती असे रविराज सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी प्रमोटर्स. थँक्यू व्हेरी मच. कसे आहात सर? एकदम मजेत. सर, खरं तर असं म्हणायला हरकत नाही की लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा कुठेतरी उभारी आली मराठी सिनेमांना आणि वेडनेच त्याच्यात पाया रोवला. सो तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मला खूप आनंद होतो आहे. कारण काय आम्ही शूटिंग जी केली ती अगदी लिमिटेड पद्धतीने कोविडच्या वेळेला रेस्ट्रिक्शन्स पाळून केली. जेव्हा गव्हर्नमेंटने सांगितले की हां, आता तुम्ही शूटिंग करू शकता त्यावेळेला, आणि सगळी एवढी मेहनत करून आम्ही हा चित्रपट बनवला आणि लोकांना आम्ही थिएटरपर्यंत आणलं. ह्या एका फीचरसाठी आम्हाला खूप आनंद झाला. जेव्हा तुमच्याकडे भूमिका आली तेव्हा एकंदरीत ती प्रोसेस कशी होती? ऑडिशन किंवा तुम्ही फोटो पाठवला वगैरे? मला ना रोहन मापुसकरांचा फोन आला आणि त्याने सांगितलं की एक असा मुंबई फिल्म कंपनीचा चित्रपट आहे आणि रितेश देशमुखांचा तो डेब्यू मूवी आहे, ते डिरेक्ट करणार आहेत आणि ते स्वतःही काम करणार आहेत. तर त्याच्यामध्ये हे एक प्रायमरी कॅरेक्टर आहे मेन विलनचं. तर आय वॉन्ट यू टू कम अँड जस्ट गिव ऑडिशन फॉर इट. तर मी ती ऑडिशन दिली आणि त्याच्यानंतर मग मला 2 दिवसानंतर फोन आला की रितेशजीने एकदा भेटायला ऑफिसमध्ये आहे. मी त्यांना जाऊन भेटलो आणि तरी प्लेन अँड सिम्पल. पण जेव्हा असं ऑडिशन दिलं असं कुठेतरी मनात होती का, अरे होईल की नाही अशी प्रत्येक कलाकाराच्या मनात असतं, तसं होतं का काही? हो, ते काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा हे मला खूप वर्षापासून कळलं की ऑडिशन दिल्यानंतर ना त्याबद्दल जास्त विचार नाही करायचा. आपण कुठल्या तरी दुसऱ्या कामांमध्ये बिझी व्हायचं, कारण ती एन्झायटी क्रिएट होते की मला हा रोल मिळेल की नाही. तर मी एक कोट वाचलेला अल पचिनोचा, त्याच्यात त्यांनी छान लिहिलेलं की एका ॲक्टरनी फक्त परफॉर्मन्स देण्यापर्यंतच विचार केला पाहिजे आणि ऑडिशन हा एक अपॉर्च्युनिटी आहे आपला परफॉर्मन्स दाखवण्याचा. तर आपला परफॉर्मन्स जो तुम्हाला चांगला येतो, जितक्या पद्धतीने तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने करू शकाल त्या पद्धतीने करा आणि मग लेट गो करून टाका. आणि मी तसंच केलं. आणि त्याचं काय झालं की ती एन्झायटी वाढण्याची तेवढी वेळ पण नाही मिळाली, कारण मी ऑडिशन दिलं आणि विदिन 2 डेजमध्ये आय वॉज टोल्ड दॅट यू आर डन फॉर द. मग त्या असं पण त्यामुळे ती वेळ नाही मिळाली आणि लगेचच 7-8 दिवसामध्ये लुक टेस्ट होऊन लगेच 3-4 दिवसात शूटिंग पण सुरू झाली. पण रितेश सरांसोबत फ्रेम शेअर करणं म्हणजे वाव, असा कमालीचा अनुभव असेल. तो अनुभव कसा होता? नाही, खूप सुंदर अनुभव होता. कारण रितेशजींबरोबर काम करण्याची एका कलावंतासाठी खूप चांगली गोष्ट अशी आहे की ते इतके प्रिपेअर्ड असतात, इतके क्लॅरिटी असते त्यांना की हे कॅरेक्टरचा ग्राफ पूर्ण चित्रपटामध्ये कसा असणार आहे, कुठले कपडे घालणार, त्याची चाल कशी असेल, ढाप कशी असेल. तर त्यांच्याकडनं जो एक ब्रीफ असतो ना, तो इतका क्लॅरिटीचा ब्रीफ असतो ना की एका कलावंताला फक्त मग डायलॉग पाठ करून त्या ब्रीफप्रमाणे फक्त प्रेझेंट करायचं असतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर प्रत्येक नटाला जर अशी संधी मिळाली त्यांच्यावर काम करायची तर ती संधी सोडली नाही पाहिजे. ही इज अन एक्सिलंट व्हेरी इंटेलिजंट ॲक्टर अँड डिरेक्टर. अँड ॲज अ डिरेक्टर ही अलाउज यू, म्हणजे एका कलावंताला तुमचं करायला एक लिबर्टी पण असते, पण त्याचबरोबर त्यांचा ब्रीफच एवढा सुंदर आणि क्लिअर असतो की कामाची फटाफट होऊन जाते. तुमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स हे चाहत्यांसोबत शेअर करावे? वेड रिलीज झाला, त्याच्यानंतर सिटी ऑफ ड्रीम झाला, त्याच्यानंतर जवान झाला शाहरुख सरांबरोबर. आता ह्या वर्षामध्ये होपफुली अंकुश चौधरी आणि माझा एक महादेव म्हणून येतो आहे, त्याच्यात आम्ही दोघे लीड रोल्समध्ये आहोत. एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे आणि त्याची आमची शूटिंग संपली आहे आणि आता पोस्ट प्रोडक्शन सुरू होईल आणि होपफुली 2024मध्ये तो रिलीज होईल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. सेम हिअर अँड ऑल द बेस्ट टू यू ऑल्सो. कीप द गुड वर्क. थँक्यू सर. थँक्यू.